जे ज्योतिषशास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी काय सांगणार आहेत? त्यामुळे ह्याच्यातून मला वाटतं फार काही फरक पडणार नाही. नागपंचमीच्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील नृत्य. शिराळ्यातल्या 16 मंडळांवर गुन्ह्यांची नोंद केली आहे. शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला होता. समज देऊनही नृत्य सुरूच ठेवल्यानं मंडळांवर कारवाईचा बडगा उगारलाय. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सोमवारी नागपंचमी उत्सवादरम्यान शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील आणि बिभत्स नृत्य सुरू ठेवल्याप्रकरणी शिराळा पोलिसांनी 16 मंडळांवर गुन्हे नोंदवले. याबरोबर उर्वरित काही मंडळांवर, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे नोंदवण्याचं काम सुरू आहे. नागपंचमी उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी मिरवणुकीत महिलांचे नृत्य आयोजित केले होते. या नृत्याचे स्वरूप अश्लील आणि बिभत्स असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांना तातडीनं बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र समज देऊनही नृत्य सुरूच ठेवल्यानं संबंधित मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. राजकीय बातमी. महापौरांकडून पेडणेकरांचा खिचडी खाऊ असा उल्लेख झाला. खिचडी खाऊ पेडणेकर 3 पत्र घेऊन माझ्या दालनात पेडणेकरांच्या पीएनं येऊन रेकी केली होती असं तावडे म्हणाल्या. तर पेडणेकरांच्या पीएची चौकशी करा असंही ऋतू तावडे यांनी म्हटलेलं आहे. ऋतू तावडे यांनी हे वक्तव्य केलंय. 25 वर्ष त्यांची सत्ता होती. आज अचानक त्यांच्या मांडीखालचं पाठ निघालेलं आहे. अशामुळे ते पॅनिक झालेले आहेत. त्यांच्या महानगरपालिकेचे तर नेते असतील. आता मी खिचडी खाऊ, आपली किशोरीताई, जिला मी आता आजपासून खिचडी खाऊ हा शब्द ठेवलेला आहे. कारण तिने कोविड काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये. स्वतःच्या मुलाच्या नावावरती पण त्यांनी कंपन्या उभ्या केल्या. आणि खिचडी खाऊ किशोरीताईने आपण बोलतो की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं, इतका घाणेरडा प्रकार ह्या लोकांनी केलेला आहे. शिंदे नाईक वादाचे पडसाद नवी मुंबई पालिकेत पडले. भाजपा विरोधात शिवसेना आक्रमक झाली. सागर नाईकांना कंत्राटदारानं महागडी कार गिफ्ट केल्याचा आरोप करण्यात आला. आणखीही घोटाळे बाहेर काढणार असा इशारा शिवसेनेनं दिलाय. तर या संदर्भात शिवसेना नगरसेवक अंकुश कदम यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रवक्ता अंकुश कदम आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल, आज नेमकं महानगरपालिकेमध्ये तुम्ही पोस्टर घेऊन आले, एक विशेष पोस्टर जे आहे ज्याच्यावरती मर्सरीचं चित्र आहे, नेमकं काय आहे? आज खऱ्या अर्थाने माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण पत्रकारितेच्या माध्यमातून या नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा नक्की कुठे जातोय हे बघण्याची वेळ आलेली आहे. आपण पाहत असाल, ही मर्सिडीज कार आहे आणि ही NGP ही नवी मुंबईची पक्ष आहे, तो वैयक्तिक पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कशी लूट होते आपण पाहिलं असाल की या ठिकाणी तुर्बे घनकचरा प्रकल्प